नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, आजची बातमी जी आहे खूप महत्त्वाची आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे आपण एक डिटेल माहिती सांगितली होती की पहा, महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, टोटल महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत म्हणजे डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत एकूण जिल्हानिहाय ठीक आहे, जिल्हानिहाय प्रत्येक आरोग्य विभागातले पदे जे आहेत किती आहेत त्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण पाहिला आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं जे शिक्षण झाले आरोग्य विभागामध्ये, जसं BSc नर्सिंग असेल, GNM असेल किंवा मग MPW मध्ये काही झालं असेल किंवा लॅब टेक्निशियन, ब्लड टेक्निशियन किंवा इतर कोणतं एक्सरे वगैरे असं काही झालं असेल तर त्या पदाचे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती भरती आहेत, किती पोस्ट रिकाम्या आहेत ते पहा। त्यामध्ये तुम्हाला अभ्यास किती करावा लागेल जसं की तुमच्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी। तर पहा, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर पहा, हा महत्त्वाचा एक व्हिडिओ आज आहे ज्यामध्ये सिल्लोड सोयगावासाठी निर्णयमध्ये या ठिकाणी काही माहिती सांगण्यात आली होती। तर पहा, न्यूजपेपरमधलं लेटेस्ट अपडेट आहे। पहा, सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आरोग्य विभागातील आवश्यक कर्मचारी भरती व पदनिर्मिती शासनाची मान्यता, शासन निर्णय जारी। आता शासन निर्णय जो आहे आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, ठीक आहे। शासन निर्णय आपण ऑलरेडी तो पाहिला आहे, ज्यामध्ये करण्यात आला असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितली आहे। तर आमदार जे आहेत अब्दुल सत्तार साहेब यांनी काय सांगितले की शासन निर्णय ऑलरेडी जारी झालेला आहे, त्यामुळे जे आहे भरतीला वेग खूप आलेला आहे। आता या ठिकाणी पहा, परत काय माहिती सांगितली, सोयगाव मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण सोसायटीचे कुटुंब कल्याण मंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी मतदारसंघातील विविध रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी भरती, आता त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी तो फक्त या सिल्लोड ठिकाणचं सांगितलेलं आहे, पण ही भरती फक्त सिल्लोडसाठी येणार नाही आहे मित्रांनो, ही पूर्ण महाराष्ट्रासाठी भरती असणार आहे, ठीक आहे। तर पहा, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा अभ्यास चालू असणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी दुसरी परत काय महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे पहा, पदासंदर्भात पण या ठिकाणी माहिती थोडीशी आहे। पदनिर्मितीची मागणी केली होती, या मागणीचा दखल घेत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला, जो की राज्यातील 50% अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी शासन जे आहे आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी देणारा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, ठीक आहे। शासन निर्णय तो आपण पाहिलेला आहे ऑलरेडी। त्यानंतर पहा, या ठिकाणी दुसरी बातमी काय, या निर्णयामध्ये सिल्लोड सोयगाव अजिंठा येथील, ठीक आहे, सिल्लोड सोयगाव अजिंठा येथील जे आहेत अजिंठा येथील उपजिल्हा रुग्णालयासह भारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, आता हे जे त्या ठिकाणचे PSC आहेत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर, सिसारखेडा, त्यानंतर आरोग्य उपकेंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे। याबाबत सत्तार म्हणाले, शासनाच्या निर्णयामुळे या ठिकाणी पहा, शासनाच्या निर्णयामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा मोठा बळ मिळणार आहे। आता यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह एक गोष्ट घ्यायची मित्रांनो, पॉझिटिव्ह अशी गोष्ट घ्यायची आहे की GR ऑलरेडी आलेला आहे आणि DHS खूप वेगाने काम करत आहे, कशासाठी तर पद भरती करण्यासाठी। कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये जे कोणी आमदार असतील, खासदार असतील, तर त्यांच्या भागामध्ये आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी जे आहे 50%पेक्षा जास्त काम पूर्ण झालेले उपकेंद्र असतील, जे कोणते शासकीय हॉस्पिटल असतील, रुग्णालय किंवा मग रुरल हॉस्पिटल असतील, प्रायमरी असतील, सब सेंटर असतील, 50%पेक्षा काम जास्त झालेले आहेत। आणि ज्या ठिकाणी रिटायर होऊन जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ते रिटायर झाल्यामुळे जागा पोस्ट रिकाम्या झाल्या असतील, ते पण पदे या ठिकाणी ॲड करण्यात येतील। ह्या सर्व पदे जे आहेत जवळपास 5223 काहीतरी जवळपास आहेत, 5200 प्लस तर ही पदे फिक्स आहेत मित्रांनो। तर तुम्हाला 5200 पदामध्ये ही कॉम्पिटिशन आहे, ज्यामध्ये एवढे पदं असणार आहेत। यामध्ये तुम्हाला एक पोस्ट घ्यायचे, ॲप्लिकेशन खूप येतील मित्रांनो। ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला जे आहेत जवळपास खूप सारे येणार आहेत, कारण 2022 नंतर 2023 मध्ये DMR झाली आणि 22-23 मध्ये DHS झाली। यानंतर जवळपास 3 ते 4 वर्ष झाली दुसरी भरती आली नाही। यामुळे दुसरी नवीन भरती न आल्यामुळं जे आहे या ठिकाणी तुम्हाला काय जे
दुसरी भरती न आल्यामुळं तुम्हाला काय होईल मित्रांनो, या ठिकाणी जे आहे जी की खूप जास्त ॲप्लिकेशन यायची शक्यता आहे. ॲप्लिकेशन जे आहे तर खूप जास्त या ठिकाणी तुम्हाला येतील. जास्त ॲप्लिकेशन आल्यामुळे तुम्हाला जे आहे कॉम्पिटिशन पण जास्त होईल. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येत होता की जे आहे एक्झाम जी आहे आता ही होणारी DHSची आहे कोण घेईल, MPSC घेईल का TCS घेईल का IBPS घेईल. पहा, जेव्हा आपण MPSCचं लेटर पाहिलं होतं त्या लेटरमध्ये असं सांगण्यात आलं नव्हतं की DHSमधले जे पदे आहेत ते यामध्ये ॲड करण्यात आले नव्हते. त्यामुळं खूप जास्त शक्यता आहे की DHS जे आहे ही भरती फक्त TCSच घेऊ शकते. खूप जास्त शक्यता आहे. ठीक आहे, कारण एवढ्या अर्जंटमध्ये हे सर्व भरतीचं प्रोसेस चालू आहे. त्यामुळे एवढ्या अर्जंटमध्ये जर MPSC घ्यायची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे हे कोण घेऊ शकतं, फक्त TCS घेऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर IBPSकडे ऑलरेडी आरोग्य विभागाची एक भरती आहे ऑलरेडी पेंडिंग. जी भरती आहे ती आहे CHOची. ठीक आहे, जी की कम्युनिटी हेल्थ नर्स ऑफिसर जे आहे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्याची पेंडिंग आहे. मोस्टली चान्सेस TCS आहे, तर त्यानुसारच तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानुसारच तुमची प्रिपरेशन ठेवा. TCSचे जे पूर्वीचे पेपर आहे तर TCSचे पेपर फॉलो करा सर्व. ठीक आहे. त्यानंतर मग पॅटर्न जो आहे तुमचा पॅटर्न तोच जुना पॅटर्न यूज करा. मोस्टली खूप कमी चान्सेस आहेत की बदल होण्याचे. मोस्टली चान्सेस तर नाही होणार चेंजेस, थोडेफार चान्सेस असतील होय बदलीमध्ये काही या ठिकाणी जे जाहिरात येईल त्यामध्ये वगैरे असं वाटायला लागले. शक्यता तर नाहीच आहे काही चान्सेस चेंज होण्याचे, जे आहे त्यानुसारच होऊ शकते DHS. तरी पण अभ्यास तुमचा जो आहे दोन्ही साईडने ठेवा चांगला, थोडासा टफ अभ्यास करा, म्हणजे थोडंसं वेळ जास्त द्या. जसं की तुम्ही 2 तास देत होता त्या ठिकाणी 4 तास करा. यामध्ये तुमचा ड्युरेशन वाढवा. त्यानंतर मग महत्त्वाचं यामध्ये मित्रांनो एक आहे, जे म्हणजे तुम्ही जे आहे या ठिकाणी कोणताही अभ्यास केल्यानंतर जे आहे टेस्ट देऊन पहा. ठीक आहे. तुम्ही जर उदाहरणार्थ एखादा टॉपिक दिला असेल, ग्लोकोमा असेल, ग्लोकोमा जो आहे तुम्ही या ठिकाणी स्टडी केलेला आहे. ग्लोकोमा स्टडी केल्यानंतर या ठिकाणचे आहे जे आहेत ग्लोकोमा टॉपिकवरचे जे आहेत थोडेसे MCQ सॉल्व करा. ठीक आहे, त्या टॉपिकवरचे. किंवा मग तुम्ही जे आहे एक दिवस पूर्ण जे काही स्टडी केलेला आहे, एक दिवसाचा स्टडी जे आहे संध्याकाळी त्याचे MCQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. हे पण तुमच्याने जर या ठिकाणी करण्यासाठी जर तुम्हाला अडचण असेल किंवा मग वेळ कमी वाटत असेल तर मग पूर्ण वीकचा एक अभ्यास करा. वीकला कंटिन्यू केल्यानंतर वीकला एक टेस्ट सिरीज द्या किंवा टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करा. कुठली टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अभ्यास किती स्तरामध्ये आहे, कोणत्या स्टेजमध्ये आहे, तुम्हाला किती आणखीन वेळ द्यावा लागेल, हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल मित्रांनो. त्यासाठी जे आहे पहा, आता यामध्ये एक पॉईंट तुम्हाला खूप महत्त्वाचा सांगतो, इम्पॉर्टंट सांगतो. जे कोणी आता सध्या नर्सिंग केलेलं आहे किंवा आरोग्य विभागामध्ये तुम्ही सध्या जॉब प्रायव्हेटमध्ये करताय, तर एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी असा की ही भरती तुमच्या लाईफमधली खूप मोठी भरती राहू शकते, जी आत्तापर्यंत तुम्ही भरती दिलेली आहे. ठीक आहे, कारण जेवढे काही भरत्या आता आलेल्या आहेत जवळपास 5,000च्या प्लस भरत्या मोस्टली आपण पदे या ठिकाणी पाहिलेले नाही आहेत. आणि असे बरेच जे विद्यार्थी असतील, आपले मित्र बंधू भगिनी असतील, ज्यांचं आता एज जे आहे, ठीक आहे, वय जे आहे ते एकदम बाउंड्रीवर असेल. ठीक आहे, त्यामुळे तुमच्यासाठी ही भरती खूप महत्त्वाची ठरू शकते. ठीक आहे, त्यासाठी तुमचं जे आहे अभ्यास चांगल्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे सिलेबस असेल किंवा मग वयाची अट माहीत नसेल किंवा इतर कोणतीही गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर नक्की कमेंट करा किंवा मग कॉल करू शकता. तुम्हाला जी काही अडचण आहे ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा स्टडी चालू ठेवा. ठीक आहे, स्टडी 100% चालू ठेवा. लायब्ररी कुठेतरी लावा. रोजचे 2, 4, 5, 6 जे काही तुमच्याने होत असेल 6 घंटे स्टडी करा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी फायदा होईल. आणि जर जे कोणते असे मित्र असतील आपले सध्या जॉब करत असतील आणि प्रश्न पडला असेल की आता जर सिलेबस आहे जाहिरात येणार आहे तर प्रायव्हेट जॉब आता करायचा का कसं करायचं, पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रायव्हेट जॉब जर तुम्ही आता करत असाल आणि प्रायव्हेट जॉब करून तुमचे जर 4-5 तास घंटे अभ्यास होत असेल, ठीक आहे, तुम्ही करायला काही अडचण नाही आहे. जर तुम्हाला जॉब करून जर स्टडी होत नसेल तर तुम्ही काही महिन्यासाठी तुमचं जे आहे जॉब बंद करणंच योग्य असणार आहे मित्रांनो, कारण ही तुम्हाला संधी येणं शक्य नाही परत. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू ठेवा.